शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रभूला प्रार्थना करूया. या उपासनेमध्ये त्याने आपलं पुढारीपण करावे यासाठी प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही उपकार स्तुती करतो. बाबा, तू आम्हाला आज ही सुंदर संधी दिलेली आहेस. आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये यावं, तुझी उपासना करावी, तुझं वचन ऐकावं, तुझ्या वचनामधून बोध घ्यावा. बाबा, आम्ही ही वेळ तुझ्या हातात देतो. तुला विनंती करतो की ही वेळ आमच्यासाठी विशेष आशीर्वादाची कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव येणारी अशी असू दे. आणि बाबा, आम्ही या वेळेमधून जे आम्ही शिकू, जो अनुभव आम्हाला येईल, तो अनुभव आम्ही इतरांनाही द्यावा, तो आशीर्वाद आम्ही इतरांनाही द्यावा. यासाठी तो आमचं सहाय्य कर. आमचं सर्व अशक्तपण आपल्या हातात घे आणि तुझ्या शक्तीने आम्हाला भर. जे ही सर्व उपासना पाहत आहेत, ज्यांनी त्यामध्ये भाग घेतला आहे, अशा सर्वांना आशीर्वादित कर आणि या उपासनेमधून तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया. स्तुतिगीतं गाऊया. पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री आपलं या गीतांमध्ये पुढारीपण करतायत. सुप्रभात प्रियांनो आणि शालोम. आज पुन्हा एक वेळ परमेश्वराच्या कृपेने आपण ऑनलाईन का होईना एकत्र आलेलो आहोत देवबाबाची स्तुती आराधना करण्यासाठी. तर मग उपासना संगीतातून गीत नंबर 20 हे गाऊया आणि देवबाबाची स्तुती करूया. उपासना संगीतातून गीत नंबर 20. Namo
देवाबाची स्तुती असो. थँक्यू. उपासना संगीतातील गीत नंबर 420 हे आता आपण गाऊया. उपदेश
सिस्टर पल्लवी, या सुंदर गीतांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता ब्रह्मचं वचन वाचूया. पुण्याहून सिस्टर मालविका आखाडे, ज्या केडगाव येथे पंडित रमाबाई मुक्ती मिशनच्या शाळेमध्ये कार्यरत आहेत, त्या प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 1 ते 12 ही वचना. पती व पत्नी स्त्रियांनो, तुम्ही तशाच आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असेल तरी तुमचे गिरस्तपणाचे पवित्र वर्तन पाहून वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने ते मिळवून घेण्यात यावे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियांनीही आपल्या नवऱ्याच्या अधीन राहून आपणास शोभविले. तशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टींची भीती न बाळगल्यास तिची आता मुले झाले आहात. नवऱ्यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. जीवनरूपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती. सारांश: तुम्ही सर्व एक चित्त, सम सुखदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवळू, नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा आहे त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे. त्याने शांतिप्रित्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यांवर परमेश्वराची नजर आहे. प्रभू परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता निसा सर्व काळ असो. आमेन. सिस्टर मालविका, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं. स्पष्टपणे प्रभूचं वचन वाचलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपले मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान घेऊन प्रभूच्या चरणी घेऊया. आपण उपासना संगीतामधून 429 नंबरचं गीत गाऊया. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे, येऊ दे जवळी तू जवळी. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. येऊ दे जवळी तू जवळी, शाही देऊनी घे जवळी. हे देवा देवळी येऊ दे
अंधार गा उषास मिळता केवळ दग तू स्वप्नी आढळी येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी याकोबा सारिखा दे मला भास शिडीने नेटका मार्ग स्वर्गास दूतांची मंडळी नेवो तू जवळी नेवो तू जवळी तू जवळी पुढे मी उठूनी तुला स्तवी धोंडा उभारुनी कृपा वर्णे त्या प्रिय बेथेली येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी की हर्ष करिता चढे नव सूर्य ओलांडिता काढीन स्वर गाईन आभाळी येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी. प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तो आमची काळजी घेतलीस, आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा केलास, आमचं संरक्षण केलंस. प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद तो आम्हाला दिले आहेत. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून आम्ही अत्यंत अल्प असं दान तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, ही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हा प्रत्येकांचा स्वीकार कर आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये होऊ दे. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. मानवी बुद्धीनं आम्हाला तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला तू प्रगट कर. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी, तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, ही वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची आणि आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत.
कसे आहात आपण सर्व? आपल्या सर्वांना भेटून अतिशय आनंद वाटतो. या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते. अर्थात तुम्ही सर्व मला पाहू शकता, परंतु मला तुम्ही सर्व दिसत नाही. परंतु माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व या भक्तीमध्ये अतिशय आनंदानं आणि उत्साहानं सहभागी होत आहात. रविवारी सकाळी जेव्हा आपली भक्ती सुरू होते त्यावेळेस आपल्यापैकी काही जण जॉईन होऊ शकता, परंतु सर्वांना जॉईन होता येत नाही आणि आपल्या सोयीप्रमाणे आपण ह्या भक्तीमध्ये सहभागी होता, प्रभूचं वचन ऐकता. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि प्रभू आपल्यापैकी सर्वांना आशीर्वाद देत आहे असा आमचा विश्वास आहे आणि तुमच्या साक्षी ऐकायला आम्हाला आवडेल. माझी इच्छा आहे की अधिक आणि अधिक लोकांनी या भक्तीमध्ये सहभागी व्हावं. तुम्ही गीतं गाऊ शकता, तुम्ही शास्त्र वाचन करू शकता, तुम्ही साक्ष सांगू शकता, तुम्ही देवाचं वचन सांगू शकता. कोणत्याही प्रकारे जर आपली इच्छा असेल की या भक्तीमध्ये आपण सहभागी व्हावं, तर माझं तुम्हाला अत्यंत आग्रहाचं आमंत्रण आहे. जरूर आपण या भक्तीमध्ये सहभागी व्हा आणि आपण काय करू शकता याविषयी आम्हाला जरूर लिहा. मागचे 2 आठवडे मी खूपच बिझी होतो. मागच्या रविवारचा संदेश जर तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की मी चांगमाय थायलंड या ठिकाणी होरायझन रिसॉर्ट ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो त्या ठिकाणी माझा संदेश मी रेकॉर्ड केला होता आणि त्या ठिकाणी आमचे एक सहकारी पास्टर जॉन्सन जे हैदराबादमध्ये असतात ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी हे ट्रान्सफर करण्यासाठी मला मदत केली. त्यामुळे माझा संदेश, माझा व्हिडिओ मला माझे बंधू पीटर यांना पाठवणं शक्य झालं. अर्थात मला उशीर झाला आणि त्यांना पुष्कळ श्रम घ्यावे लागले, कष्ट घ्यावे लागले, परंतु त्यांनी वेळेमध्ये हे सर्व केलं आणि मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांपर्यंत वेळेमध्ये लिंक पोहोचली. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. 21 जूनला सर्वप्रथम मी मलेशियाला गेलो. कौलालंपूर या ठिकाणी आमची कन्या अनुग्रह असते. ती आणि आमचे जावई बेन यांच्याबरोबर मी 4 दिवस घालवले आणि हे 4 दिवससुद्धा मी खूप बिझी होतो. रविवारी सकाळी आम्ही मेथडिस्ट चर्चच्या भक्तीमध्ये सहभागी झालो, ज्या ठिकाणी अनुग्रह आणि बेन नियमितपणे भक्तीमध्ये सहभागी होतात आणि त्या चर्चमध्ये ते पुष्कळ ॲक्टिव्हसुद्धा आहेत. आणि त्या रविवारी त्यांच्या घरामध्ये त्यांचा बायबल स्टडी सेल ग्रुप हा येणार होता आणि जवळजवळ 15 मेंबर्स आहेत त्यांच्या सेल ग्रुपमध्ये. अगदी तरुण मुलामुलींपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातले लोक आहेत आणि अतिशय सुंदर सहभागिता त्या ठिकाणी मिळाली. जवळजवळ 3 तास ते आमच्या घरामध्ये होते. सुंदर आराधना आम्ही केली. त्यानंतर आम्ही पैशाचाच अभ्यास केला, शेअर केलं आणि अर्थातच खाण्यासाठी पुष्कळ पदार्थ होते. मलेशियामध्ये आणि सिंगापूरमध्ये जर तुम्ही गेला तर सकाळी 8 पासून ते रात्री 8 पर्यंत किंवा 12 पर्यंत सुद्धा त्यांचं खाणं सारखं चालू असतं. वेगवेगळ्या सभामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या कारणामुळं त्यांचं खाणं चालू असतं. आणि ज्यावेळेस मी सिंगापूरमध्ये होतो काही वर्षांपूर्वी, त्यावेळेस काही मित्रांनी सांगितलं की आम्ही सिंगापूरचे लोक सतत खात असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही सतत खात असतो आणि तरी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ते जाड होत नाहीत. आणि अर्थात ते खूप कामामध्ये सुद्धा असतात, पुष्कळ चालतात, फिरतात. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचं पचन पण चांगलं होतं आणि त्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहते. गेल्या सोमवारी रेव्हरंड डेव्हिड जेकब जे UBSचे अलमनाय आहेत, अर्थात ते फार सिनियर आहेत, त्यांचं वय सध्या 76 आहे, तरीसुद्धा ते अद्याप प्रवास करतात. त्यांनी मला सांगितलं की ते नुकतेच फिलिपिन्सला गेले होते. त्या ठिकाणी वचनाची सेवा त्यांनी केली आणि ते मला भेटायला खास आमच्याकडे आले आणि मग आम्ही दोघंही बाहेर गेलो आणि एका ठिकाणी आम्ही जेवण केलं आणि फार सुंदर सहभागिता मला त्यांच्याबरोबर मिळाली. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि मग मंगळवारी दुसरे एक UBSचे माजी विद्यार्थी रेव्हरंड देवदास रत्नम हे मला भेटायला आले आणि पहिल्यांदाच आमची भेट होत होती. यवतमाळमध्ये UBSमध्ये त्यांनी थिओलॉजीचं शिक्षण घेतलं होतं, परंतु आम्ही एकाच व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहोत मलेशियाच्या. त्यामुळे जेव्हा त्यांना कळलं की मी मलेशियाला येणार आहे त्यावेळेस त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही भेटलो. त्यांनीसुद्धा मला जेवणासाठी नेलं आणि फार सुंदर सहभागिता आम्हाला मिळाली. त्याबद्दल मला आनंद वाटतो. रविवारी रात्री डॉक्टर डेनिसन जयसूर्या जे UBSचे ग्रॅज्युएट आहेत, परंतु मलेशियन गव्हर्नमेंटबरोबर ते काम करतात. मलेशियाच्या पार्लमेंटचे जे सभासद आहेत, MPs, त्यांच्याबरोबर ते काम करतात सोशल डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये.
तर ते मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि एका ठिकाणी तामिळ कम्युनिटीचे काही लोक आहेत, इंडियन ज्यांची पार्श्वभूमी आहे, फार वर्षांपासून ते त्या ठिकाणी राहतात, परंतु ते अत्यंत गरीब आहेत. तर त्यांच्यामध्ये त्यांचं काम चालू आहे आणि त्या सभेसाठी ते मला घेऊन गेले आणि बऱ्याच लोकांबरोबर मला इंटरॅक्शन करता आलं, त्यांचं काम पाहता आलं. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. मी जेव्हा मलेशियाला जातो त्यावेळेस डॉक्टर डेनिसन नेहमी माझी आवर्जून भेट घेतात आणि आम्ही कुठेतरी बाहेर जातो जेवायला आणि चांगला वेळ आम्हाला मिळतो. त्याबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि परमेश्वराला मी धन्यवाद देतो. 26 जूनला पहाटे 6 वाजता मी घरातून निघालो. 7 वाजता मी एअरपोर्टला पोहोचलो, कौलालंपूर एअरपोर्टला. आणि मग कौलालंपूर ते बँकॉक ते चांगमाय असा प्रवास करून संध्याकाळी साधारण 5:30-6ला मी चांगमाय या ठिकाणी पोहोचलो. होरायझन रिसॉर्ट, अतिशय सुंदर असं हे रिसॉर्ट आहे. भरपूर झाडी आहे, फुलं आहेत, पक्षी आहेत, लहान लहान पाण्याची तळी आहेत. अतिशय निसर्गरम्य असं ही जागा आहे आणि त्या ठिकाणी आमची 5 दिवसीय कॉन्फरन्स होती. डॉक्टर जॉन स्टॉट हे अत्यंत जगप्रसिद्ध देवाचे सेवक होऊन गेले. त्यांनी लँगहॅम फेलोशिप, लँगहॅम रिसोर्सेस, लँगहॅम प्रीचिंग ही सेवा त्यांनी सुरू केली. पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा याचं प्रशिक्षण ते देतात. थिओलॉजीमध्ये ज्यांना डॉक्टरेट करायचे त्यांच्यासाठी सुद्धा ते स्कॉलरशिप देतात. आणि भारतातील आपले अनेक लोक आहेत की जे इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी PhDचा अभ्यास पूर्ण करून ते भारतामध्ये आलेले आहेत. आणि सध्या लँगहॅम फेलोशिपचे जे इंटरनॅशनल डायरेक्टर आहेत ते डॉक्टर क्रिस राईट हे पुण्यामध्ये UBSमध्ये त्यांनी ओल्ड टेस्टामेंटचे प्राध्यापक, प्रोफेसर म्हणून सेवा केलेली आहे आणि माझी त्यांची भेट झालेली आहे. तर ते सध्या संपूर्ण जगातील हे काम पाहतात. जवळजवळ 200 देशांमध्ये लँगहॅम फेलोशिपची सेवा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये मी आणि ब्रदर रमन इंगळे जे UESI साठी काम करतात, स्टाफ आहेत, अमरावतीमध्ये राहतात, आणि ब्रदर चंद्रकांत वाकणकर जे पुण्यामध्ये आहेत, आम्ही तिघे मिळून महाराष्ट्रातलं हे काम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमची इच्छा आहे की आपल्या चर्चला भेट द्यावी. आपल्या चर्चमध्ये, आपल्या संस्थेमध्ये पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसा द्यायचा यासंबंधीचं प्रशिक्षण आम्हाला द्यायला आवडेल. सुरुवातीला कदाचित 1 दिवसाचं त्याची फक्त माहिती आम्ही देतो आणि त्यानंतर 5 दिवसांचं लेवल 1चं ट्रेनिंग असतं. त्यानंतर पुन्हा लेवल 2चं ट्रेनिंग 5 दिवसांचं असतं. लेवल 3चं ट्रेनिंग 5 दिवसांचं असतं. अशा प्रकारे हा फार अत्यंत सखोल असा अभ्यास या ठिकाणी किंवा हे प्रशिक्षण दिलं जातं. आणि आमची इच्छा आहे की महाराष्ट्रातील अनेक मंडळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये या प्रकारचं प्रशिक्षण द्यावं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमचा प्रयत्न राहील कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जर हे प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली तर आम्हाला अतिशय आनंद वाटेल. जर तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही स्वतःच्या खर्चाने येऊ. आमचा खर्च तुम्हाला करावा लागणार नाही. फक्त स्थानिक जो खर्च आहे, स्थानिक आयोजन जे करायचं ते कदाचित तुम्हाला करावं लागेल. आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. आपल्या मंडळीमध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या शहरामध्ये जर हा कार्यक्रम राबवावा, हे प्रशिक्षण घ्यावं अशी आपली इच्छा असेल तर जरूर आमच्याशी संपर्क साधा. 30 जूनला रविवारी आमचं हे प्रशिक्षण संपलं आणि त्यानंतर 1 जुलैला माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग चांगमाय ते बँकॉक, बँकॉक ते कौलालंपूर, कौलालंपूर ते मुंबई असा प्रवास करून शेवटी पहाटे 4 वाजता मी पुण्याला पोहोचलो. प्रभूनं ही जी परिषद आहे, ही जी कॉन्फरन्स आहे, ते अत्यंत आशीर्वादित केली. खूप शिकायला मिळालं, खूप उत्तेजन मिळालं प्रभूमध्ये. आणि आशियामधील वेगवेगळ्या देशातील लोकांची भेट झाली. आपला शेजारी देश पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, त्याचप्रकारे व्हिएतनाम, कंबोडिया, कझाकिस्तान अशा वेगवेगळ्या देशातून त्या ठिकाणी लोक आले होते. आणि या सर्व लोकांची भेट झाली, प्रतिनिधींची भेट झाली, त्यांच्याबरोबर सहभागिता मिळाली, त्यांच्याकडून शिकता आलं, त्यांच्या साक्षी ऐकता आल्या. आणि त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केल्या या दिवसामध्ये. माझा प्रवास सुरक्षित झाला, सुखरूप झाला. मला देवानं उत्तम आरोग्य दिलं, शक्ती दिली. आजकाल एअरपोर्टमध्ये पुष्कळ चालावं लागतं. विमान प्रवास एवढा सोपा राहिलेला नाही. कधी कधी ट्रेन प्रवास सोपा असतो,
आपण इथून स्टेशनला गेलो, गाडीत बसलो की आपलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण उतरतो. परंतु विमान प्रवास आहे, त्याच्यामध्ये चेक इन आहे, सिक्युरिटी चेक आहे, इमिग्रेशन आहे, अशा बऱ्याच गोष्टीमधून प्रक्रियेमधून जावं लागतं. आणि हे फार कधी कधी गोंधळात टाकणारं आणि थकवा आणणारं असू शकतं. पण देवानं कृपा पुरवली आणि मला सुरक्षित सुखरूप घरी आणलं. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. या दिवसांमध्ये प्रभूने जे काही मला शिकवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि ज्या ठिकाणी मला संधी मिळेल त्या ठिकाणी देवाचं वचन घेऊन जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि म्हणून माझ्यासाठी कृपा करून प्रार्थना करा. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. पेत्राचं पहिले पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत. आणि त्याचे जे प्रमुख विभाग आपण आहे, जे मी रायरी स्टडी बायबलमधून घेतलेले आहेत, ते तुम्हाला मागच्या वेळेस मला वाटतं मी सांगितलं आहे. तर त्या प्रकारे आपण करत आहोत. पहिला जो भाग आपण पाहिला, सुरुवातीचं जे आहे ते अभिवादन आहे, पहिले 2 वचनं. त्यानंतर 3ऱ्या वचनापासून ते 12 वचनापर्यंत कृपा म्हणजे सुरक्षितता याविषयी आपण विचार केला. त्यानंतर पहिल्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनापर्यंत कृपा म्हणजे संयम हे आपण पाहिलं. मागच्या वेळेस आपण त्याविषयी विचार केला. आणि आता आपण दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या वचनापासून ते तिसऱ्या अध्यायाच्या 12व्या वचनापर्यंत पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये कृपा म्हणजे अधीनता, कृपा म्हणजे अधीन होणं हे आहे, याच्याविषयीचा आपण विचार करणार आहोत. आणि मी हे पूर्वी सांगितलं आहे की आपण नेहमीच्या पद्धतीनं हा अभ्यास करत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, माझी नेहमीची पद्धत म्हणजे प्रत्येक वचनाची फोड करायची. परंतु आपण केवळ 5 किंवा 6 सेशनमध्ये हे संपूर्ण पेत्राचं पहिले पत्र संपवणार आहेत. आणि त्यामुळं प्रत्येक वचनावर आपण भर देणार नाही. काही ठळक गोष्टी, जसं आपण ह्याचं थीम ठरवलेलं आहे, एक विषय ठरवलेला आहे कृपा, त्यावर आधारित आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आणि म्हणून अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला या अभ्यासामध्ये कदाचित पूर्ण करता येणार नाही, परंतु काही ठळक गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि हा अभ्यास आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचा ठरेल, उत्तेजन देणारा ठरेल, ही माझी प्रार्थना आहे. दुसऱ्या अध्यायाचं 11 वचन, प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, तर तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे. आपण पहिल्या सेशनमध्येच हे पाहिलं आहे की पेत्र हे जे पत्र लिहित आहेत ते विखुरलेल्या लोकांना लिहित आहे, पांगलेल्या लोकांना लिहित आहे, जे वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. आणि त्यांना तो याची आठवण करून देत आहे की आपण प्रवासी आहोत. या जगामध्ये विश्वासणारे हे प्रवासी आहेत. आपण या ठिकाणी कायमचं वास्तव्य करण्यासाठी आलो नाही. आपलं जे ठिकाण आहे ते स्वर्ग आहे, त्याकडे आपण वाटचाल करत आहोत. आणि या जगामधून आपण प्रवास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अनुभवातून जावं लागतं. आणि त्या काळची पहिल्या शतकातील मंडळी प्रचंड छळातून जात होती, दुःखातून जात होती. त्यांना धीर देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी पेत्र हे पत्र लिहित आहे. आणि पुन्हा एकदा तो आठवण करून देतो की जे तुम्ही प्रवासी आणि परदेशवासी आहात, तुम्हाला मी विनंती करतो. आणि मग पुन्हा 12 वचनामध्ये, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा. आपण या जगामध्ये प्रवासी, परदेशवासी असताना आपलं आचरण कसं असावं, आपल्या आचरणाद्वारे आपण ख्रिस्त प्रगट करत आहोत का, याकडे आम्ही लक्ष द्यायला हवं. आणि मग 13 वचनापासून पुढे, आता 13 वचनापासून पुढे आपण जे शीर्षक, जो काही विषय निवडलेला आहे, थीम निवडलेला आहे, त्याकडे या वचनांवर भर देण्यात आलेला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंकित अधीन राहणं, अधीनता. कृपा म्हणजे अधीनता. कृपेच्या द्वारेच आपण अधीन राहू शकतो. आणि ते कोणकोणाच्या अधीन राहायचं त्याविषयी आपण पाहतो. सर्वप्रथम सरकारी अधिकाऱ्यांच्या किंवा राजाच्या अधीन राहणं याविषयी पेत्र सांगतो. 13 वचन, प्रभू करता तुम्ही माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा, राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन. माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. अशी कोणती व्यवस्था नाही की ज्याच्या अधीन तुम्ही राहायचं नाहीये. आणि कशासाठी? प्रभू करता, स्वतःसाठी नाही. आमच्या भल्यासाठी आम्ही अधीन राहू शकतो, आमचा फायदा व्हावा, आम्हाला सुरक्षितता मिळावी, आम्हाला काहीतरी चांगलं आमच्या जीवनामध्ये घडावं म्हणून आपण अधीन राहू शकतो. परंतु नाही, प्रभू करता तुम्ही या व्यवस्थेच्या अधीन असा, असं पेत्र आठवण करून देतो.
राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन असता. राजाचं जे स्थान आहे ते उच्च स्थान आहे, म्हणून तुम्ही त्याच्या अधीन राहा. अर्थात आता आपण पाहतो की राजा सर्वसाधारणपणे नाही आहे. काही देशांमध्ये आहेत, राजे आहेत. इंग्लंडमध्ये राजा आहे, थायलंडमध्ये राजा आहे, आणि अनेक देशांमध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी राजे आहेत, राण्या आहेत. परंतु त्यांचा अधिकार मर्यादित असतो. बहुतेक ठिकाणी जे सरकार आहे त्यांना जास्त अधिकार असतो. तरीसुद्धा राजा हा श्रेष्ठ आहे. या मानवी व्यवस्थेमध्ये राजाला उच्च स्थान आहे आणि तो श्रेष्ठ आहे, म्हणून त्याच्या अधीन असा, असं पेत्र विश्वासणारा सांगतो. आणि पुढे पेत्र असं म्हणतो, आणि अधिकारी हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने म्हणजे देवाने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन राहा. अधिकाऱ्यांच्या का अधीन राहायचं? कारण देवानं त्यांना यासाठी पाठवलं आहे की त्यांनी वाईट करणाऱ्यांना शिक्षा द्यावी आणि चांगलं करणाऱ्यांची प्रशंसा करावी. कदाचित आम्हाला हे जगामध्ये आढळत नाही, तरीसुद्धा ही आदर्श परिस्थिती आहे. देवाची योजना ही आहे की अधिकारी हे वाईटांना शिक्षा देण्यासाठी, जे चांगलं आहे त्यांची प्रशंसा करण्यासाठी आहे. कदाचित हा आमचा अनुभव नाही आहे, कदाचित आमचे जे अनुभव ते अतिशय कटू आहेत, तरीसुद्धा आम्हाला देवाची आज्ञा पाळायची आहे. जरी अधिकारी कठोर असतील, जरी अधिकारी भ्रष्ट असतील, तरीसुद्धा आम्हाला त्यांच्या अधीन राहणं हे आवश्यक आहे. अर्थात काही काही देशामध्ये अपवादात्मक परिस्थिती आहे, जसं कम्युनिस्ट देश आहेत किंवा काही कट्टरपंथीय देश आहेत की ज्या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आपल्या विश्वासासाठी त्याची किंमत भरून द्यावी लागते. कदाचित ज्या देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या आज्ञेविरुद्ध काही गोष्टी जर करायला सांगितल्या तर त्याला ते नकार देतात आणि त्याबद्दलची किंमत त्यांना भरावी लागते. जसं दानिएलचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. त्या मूर्तीसमोर नतमस्तक होण्याचं दानिएलानं नाकारलं आणि त्याची शिक्षा त्याला देण्यात आली, परंतु प्रभूनं अर्थात त्यामधून त्याला वाचवलं. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. पेत्र विश्वासणाऱ्यांना सांगतो की अधिकाऱ्यांच्या अधीन राहा. आणि मग पुढे तो असं म्हणतो, कारण देवाची इच्छा अशी आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा. पहा, अत्यंत इंटरेस्टिंग आहे नाही का, की तुम्ही स्वतंत्र आहात परंतु देवाचे दास आहात. होय, ख्रिस्तानं आम्हाला स्वतंत्र केलं आहे, पण तरीसुद्धा आम्ही देवाचे दास आहोत आणि म्हणून आम्हाला देवाच्या अधीन राहायचं आहे. पहा, पेत्र हे पत्र कोणासाठी लिहित आहे? सर्वसाधारण विश्वासणाऱ्यांसाठी, सर्वांसाठी. आणि त्यांना तो काय म्हणतो? तुम्ही स्वतंत्र आहात पण देवाचे दास आहात. आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, पण आम्ही सर्व देवाचे दास आहोत. पुष्कळदा आपण म्हणतो पाळक, पुढारी जे आहेत ते देवाचे दास आहेत, देवाचे महान दास वगैरे खूप असे ओळख करून देण्यात येते. पण आम्ही सर्व, प्रत्येक विश्वासणारा हा देवाचा दास आहे. आमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतील, आमचं कार्यक्षेत्र वेगळं असेल, पण आम्ही सर्व देवाचे दास आहोत. यू आर अ सर्वंट ऑफ गॉड. तुम्ही देवाचे दास आहात. पहा, किती मोठा अधिकार, किती मोठा बहुमान परमेश्वरानं आम्हा सर्वांना दिला आहे. आणि म्हणून आमचं वागणं, आमचं जीवन, आमचं वर्तणूक कशी आहे याकडे आम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. आणि पुढे मग पेत्र म्हणतो, सर्वांना मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाचा मान राखा. पुन्हा त्या गोष्टीवर तो भर देतो, सर्वांना मान द्या. आम्ही काय करतो? जे अधिकारी आहेत, जे मोठ्या पदांवर आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला फायदा मिळेल त्यांना आपण मान देतो. एखाद्या वॉचमनला मान देऊ का आपण? एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला आपण नाही मान देत. एखाद्या कंडक्टरला, ड्रायव्हरला आपण मान देतो का? नाही. जितका मोठा अधिकार तितका आम्ही जास्त मान देतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. तर देव आम्हाला काय सांगतो? सर्वांना मान द्या, सर्व महत्त्वाचे आहेत. तुम्ही राहुल गांधींची ती क्लिप पाहिली का? ज्यावेळेस शपथ घेतल्यानंतर ते सभापतीला, स्पीकरला भेटायला गेले, त्यावेळेस ते सभापतीला भेटले, पण त्याच्या बाजूला जो एक अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याला सुद्धा ते भेटले, त्याच्याशी हात मिळवला. आणि त्या व्हिडिओची कॅप्शन अशी होती की संस्कार महत्त्वाचे असतात. त्याच वेळेला त्यांनी दुसऱ्या लोकांचं सुद्धा दाखवलं, पंतप्रधान, गृहमंत्री हे सुद्धा भेटले
फक्त स्पीकरला भेटल्याने निघून गेले. परंतु राहुल गांधी एकटेच होते की ते फक्त स्पीकरला भेटले नाही, ज्याला मोठा अधिकार आहे केवळ त्याला भेटले नाहीत, परंतु त्याच्या बाजूला उभा असणारा, कदाचित त्याला शिपाई म्हणत असतील, मला माहीत नाही, अर्थात तो सुद्धा फार मोठ्या पदावरचा व्यक्ती आहे, परंतु लोकसभेमध्ये त्यांना कोणी महत्त्व देत नाही, परंतु राहुल गांधी त्याला सुद्धा भेटले, त्याच्याबरोबर हात मिळवला. अशा प्रकारचे आमचं वागणं आहे का? अशा प्रकारे आम्ही सर्वांना मान देतो का? राजाचा मान राखा. राजा सुद्धा देवानं अभिषिक्त केलेला आहे, देवानं अधिकार दिलेला आहे, म्हणून त्याचा आपण मान राखायला पाहिजे. कदाचित तो आम्हाला आवडत नसेल तरी सुद्धा आम्हाला त्याचा मान राखणं आवश्यक आहे. आणि मग 18व्या वचनापासून पुढे आता पेत्र चाकरांशी बोलत आहे. त्यांना काय म्हणतो? घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्यांच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे, कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे आणि ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे, कारण याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. ज्या काळामध्ये पेत्राने हे पत्र लिहिलेलं आहे त्या काळामध्ये गुलामगिरीची पद्धत होती. घरामध्ये गुलाम असायचे, त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नसायचा, परंतु त्यापैकी अनेक जण प्रभूकडे वळले होते, ख्रिस्ती झाले होते, विश्वासणारे झाले होते. त्यांना उद्देशून पेत्र म्हणतो की तुम्ही पूर्ण भयाने आपापल्या धन्यांच्या अधीन असा. धन्यांच्या अधीन असणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी सुद्धा आमच्यावर जो कोणी अधिकारी आहे त्याच्या अधीन असणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि कदाचित त्या काळामध्ये जे गुलाम आहेत त्यांना हे वचन स्वीकारणं किती कठीण गेलं असेल, नाही का? हे अधिकारी आम्हाला त्रास देतात, ह्या धनी आम्हाला त्रास देतात, आमचा छळ करतात, तरीसुद्धा आम्ही त्यांना मान द्यायचा? होय, प्रभूची ती इच्छा आहे. इनफॅक्ट पेत्र म्हणतो हे करणं उचित आहे. चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे आणि ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. जगाच्या दृष्टीने कदाचित हे वेगळं असेल, सर्वसाधारण व्यवहारामध्ये कदाचित या गोष्टी होत नाहीत, पण तो पेत्र जे आम्हाला सांगत आहे ते आध्यात्मिक नियम सांगतो. देवाचा नियम काय? देव आम्हाला सांगतो की जरी आमचा अधिकारी दुष्ट असेल, कठोर असेल, आमचा छळ करत असेल, आम्हाला त्रास देत असेल, तरी सुद्धा आम्ही त्याच्या अधीन असणं महत्त्वाचं आहे. आणि फार कठीण आहे, पण त्यासाठीच देवानं आम्हाला पाचारण केलेलं आहे. होय, पेत्र काय म्हणतो 21व्या वचनात? कारण याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आलं आहे. देवाचं पाचारण आम्हाला का आहे हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये आम्ही अधीन असणं हे देवाचं आमच्यासाठी पाचारण आहे. आणि मग आमच्यासमोर उदाहरण काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण. पेत्र ख्रिस्ताचं उदाहरण देतो आणि त्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगतो. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि त्याने करून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमचं उदाहरण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आमचा कित्ता आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हा सर्वांना जायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलताना पेत्र म्हणतो त्याने पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट आढळले नाही, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगीत असताना त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपून दिले. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं आचरण केलं, आपल्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्याविषयी त्यांना तो अधीन होता का, याविषयी पेत्र सांगत आहे की त्यानं उलट निंदा केली नाही, त्याने धमकावलं नाही, तर त्यानं जो सर्वांचा न्यायाधीश परमेश्वर पिता त्याच्या हातामध्ये स्वतःला सोपून दिलं. आणि तुम्हाला आणि मला हेच करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत असताना पेत्र पुढे म्हणतो त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. प्रभू येशू ख्रिस्त हा खरा मेंढपाळ आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं नाही का, मी उत्तम मेंढपाळ आहे
आणि त्याच्याकडे आम्ही आलो आहोत आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर विसंबून राहायचं आहे, त्याच्यावर अवलंबून राहायचं आहे, त्याचे पाय आम्हाला धरून ठेवायचे आहेत आणि तो आम्हाला सर्व परिस्थितीमधून जाण्यासाठी मदत करेल. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा पेत्र येतो तेव्हा तो म्हणतो की पती पत्नी. आता तिसऱ्या अध्यायामध्ये कुटुंबाविषयी पेत्र सांगत आहे. पहिली 2 वचनं, तसेच स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. ख्रिस्ती कुटुंबामध्ये पत्नीनं पतीच्या अधीन असावं हे शिक्षण देवाचं वचन देते आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा संघर्ष अगदी पहिल्या स्त्रीपासून आहे. जर हवा आदामाच्या अधीन राहिली असती तर तिला पाप करण्यासाठी संधी मिळाली नसती, ती परिस्थिती निर्माण झाली नसती. पण ती आपल्या पतीपासून दूर गेली आणि तिनं सैतानाचं ऐकलं. ती सैतानाच्या जणू काही अधीन झाली. सैतानाच्या भुलवण्याला ती बळी पडली. आणि म्हणून स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी स्त्रीनं पतीच्या अधीन असावं अशी देवाची योजना आहे. आणि मानवामध्ये जो बंडखोरीचा जो हा स्वभाव आहे तो पहिल्यापासूनच आहे. देवाच्या जवळ राहणारा लुसिफर त्यानंच देवाविरुद्ध बंड केलं. त्याला गर्व झाला. देवाविरुद्ध बंड केल्यामुळे त्यानं पाप केलं, त्याचं पतन झालं. आणि तोच स्वभाव मानवामध्ये आला आहे. पहिल्या स्त्रीनं पातक केलं, तिनं देवाविरुद्ध आपल्या पतीविरुद्ध बंड केलं. आणि हा जो बंडखोरीचा स्वभाव आहे तो प्रत्येक मानवामध्ये आहे. प्रत्येक पुरुषामध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये हा बंडखोरीचा हा स्वभाव आहे. आणि त्यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आणि विशेष रीतीनं पत्नीसाठी या ठिकाणी पेत्र जे सांगत आहे, पत्नीनं आपल्या पतीच्या अधीन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तिची सुरक्षितता आहे. जग आम्हाला वेगळं शिकवतं. जग म्हणतं की नाही, आम्ही सर्व समान आहोत. पती पत्नी देवासमोर सर्व समान आहेत, सर्वांना समान अधिकार आहे. हो, अधिकार आहे. पण तरीसुद्धा देवाचं वचन आम्हाला हे शिकवतं की पत्नीनं पतीच्या अधीन असावं. जे अशा प्रकारचा नियम, देवाचा नियम तोडतात त्यांच्या जीवनामध्ये ते सर्व प्रकारच्या संकटांना आणि दुःखांना आमंत्रित करतात. आणि अशा अनेक साक्षी आज जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी अजून एक गोष्ट पेत्र सांगत आहे की कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. पण स्त्रियांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपल्या वर्तनानं आपल्या पतीचं जीवन त्या प्रभावित करू शकतात, त्याचं जीवन ते बदलू शकतात. आणि याच्याविषयी अनेक साक्षी तुम्ही वाचल्या असेल. एक साक्ष मी तुम्हाला सांगतो. पंडित धर्मप्रकाश शर्मा, पुष्कर इथल्या प्रमुख पुजाऱ्यांचा तो मुलगा. पुष्कर मधलं जे मंदिर आहे ते भारतातील अनेक प्रमुख मंदिरांपैकी एक मंदिर आहे. त्या ठिकाणी जे प्रमुख पुजारी होते त्यांचा मुलगा हा धर्मप्रकाश. त्याचं नाव अर्थात वेगळं होतं. हा जो मुलगा आहे तो तरुणपणी अतिशय शिकला होता. त्याने राजकारणामध्ये पुष्कळ प्रगती केली होती. तो मेंबर ऑफ पार्लमेंट झाला होता, संसदेचा सदस्य झाला होता, निवडून आला होता. त्याच्या कुटुंबाचे इंदिरा गांधींच्या कुटुंबाशी जवळचे संबंध होते. अशा प्रकारे अतिशय प्रतिष्ठित, अतिशय प्रसिद्ध अशी ही व्यक्ती होती. परंतु त्याची पत्नी, त्यानं जो प्रेमविवाह केला होता ती पत्नी ख्रिस्ती होती. आणि ती त्याची पत्नी नेहमी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायची. आणि त्याचा खूप त्याला राग यायचा, कारण तो तर विद्वान पंडित होता. आणि एक दिवस रागाच्या भरामध्ये त्याने आपल्या पत्नीला लाथ मारली. आणि प्रचंड मोठं घर होतं, पहिल्या मजल्यावर ते होते. आणि ज्यावेळेस आपल्या पत्नीला त्याने लाथ मारली त्यावेळेस जिन्यावरून घरंगळ ती खाली येऊन पडली. तिच्या डोक्याला जखम झाली होती, रक्त येत होतं. आणि हा घाबरला. मग तो खाली गेला आणि आपल्या पत्नीला त्याने जवळ घेतलं. आणि त्या पत्नीनं त्यांना हे सांगितलं, मी तुमच्यावर प्रेम करते आणि येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. जेव्हा त्याने ते ऐकलं तेव्हा त्याचं हृदय हाललं. तो नम्र झाला आणि त्यानं आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं. आणि देवानं या सेवकाचा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये उपयोग करून घेतला. संपूर्ण जगामध्ये त्यांनी प्रवास केला.
हजारो लोक प्रभूकडे आले त्यांच्या सेवेमधून. देवाच्या वचनाची सेवा त्यांनी संपूर्ण जगामध्ये केली. मी स्वतः त्यांच्या सभा पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आयोजित केल्या होत्या आणि प्रचंड गर्दी त्यांच्या सभांना होत होती. एका स्त्रीमुळं जी प्रभूशी विश्वासू राहिली आणि आपल्या जीवनामधून तिने प्रभूची साक्ष दिली आणि एका माणसाचं जीवन तिने बदलून टाकलं आणि त्या माणसाचा उपयोग संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी देवाने केला. पहा, एका स्त्रीमध्ये, दुर्बळ स्त्रीमध्ये किती सामर्थ्य आहे. ती कदाचित त्याशी भांडू शकली असते. जर तो तिला वाईट वागणूक देत आहे तर तिने सुद्धा त्याला वाईट वागणूक दिली असती. काही घडू शकलं असतं. परंतु ती नम्र राहिली, ती अधीन राहिली पतीच्या आणि ख्रिस्ताची साक्ष तिने दिली. आज आमच्या बहिणींसमोर हे आव्हान आहे. सर्व परिस्थितीमध्ये आपल्या पतीच्या अधीन राहण्यासाठी आपली तयारी आहे का? आणि स्त्रियांविषयी बोलताना पेत्र पुढे अजून म्हणतो की कदाचित आमच्या बहिणींना ते आवडणार नाही. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. स्त्रियांचं स्वरूप कसं असावं? बाह्य स्वरूपामधून दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी तुमच्या शरीराचा उपयोग तुम्ही करू नये. पुष्कळदा ख्रिस्ती सभांमध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये आम्हाला फॅशन परेड दिसते नाही का? उंची पोशाख घालून, पुष्कळ दागिने घालून, मेकअप करून आमच्या काही बहिणी चर्चला येतात. चर्च मंडळी, ख्रिस्ती सभा ही जागा आम्हाला देवाची भक्ती करण्यासाठी आहे. त्या ठिकाणी स्वतःच्या सौंदर्याचं प्रदर्शन करण्यासाठी नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा आमच्या काही बहिणी आहेत की ज्या स्वतःच्या जीवनाचं प्रदर्शन करत आहेत, स्वतःच्या सौंदर्याचं, स्वतःच्या श्रीमंतीचं जर प्रदर्शन करत आहेत, तर किती दुःखाची गोष्ट नाही का? पण आज अनेक मंडळांमध्ये हे चित्र आम्हाला दिसतं. जगातील इतर स्त्रियांप्रमाणेच त्या पोशाख करतात. चांगला पोशाख घालणं याच्यामध्ये वाईट काय नाही, परंतु केवळ दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी, जर दुसऱ्यांना केवळ प्रभावित करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख करतो, दागिने घालतो, तर ते निश्चितच ख्रिस्ती विश्वासणाऱ्या स्त्रीसाठी हे योग्य नाही. आणि प्रत्येक बहिणीनं याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि मग पेत्र उदाहरण देतो, कारण याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभित असत. पतीच्या अधीन राहणं ही सुद्धा शोभा आहे. आणि अनेक स्त्रियांच्या हे साक्ष आहे. मला माहीत आहे अनेक अशा बहिणी आहेत की त्यांची साक्ष ही आहे की त्या आपल्या पतीच्या अधीन आहेत. त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर जाणवतं, दिसतं की ही स्त्री, ही बहीण आपल्या पतीच्या अधीन आहे. आज तुमची साक्ष आहे का? जशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करत राहिलास आणि कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झालात. सारेला विश्वासणाऱ्या बहिणींची माता म्हटलेलं आहे. मग सारेने काय केलं? आपल्या पतीच्या अधीन राहिली. इंग्रजीमध्ये जो शब्द वापरला आहे, सारा आपल्या पतीला लॉर्ड म्हणते, प्रभू म्हणते, धनी नाही, प्रभू. इतका सन्मान तिने आपल्या पतीला दिला. कदाचित आजच्या आधुनिक जगामध्ये अशा प्रकारे पतीला सन्मान देणं हे पटणारं नाही आहे, पण देवाचं वचन काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. आणि मग पतीविषयी बोलताना पेत्र काय म्हणतो? पतींनो, तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. पतीनं आपल्या पत्नीबरोबर सुज्ञतेने वागायला पाहिजे, शहाणपणानं वागायला पाहिजे. सर्वसाधारण मानवी व्यक्तीप्रमाणे, त्या भावनेप्रमाणे आपलं आचरण नसावं. आम्ही सुज्ञतेने वागायला हवं. आणि त्याचं कारण सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. आम्हाला प्रार्थनेमध्ये खरोखर प्रभूच्या जवळ जायचं आहे, त्याच्या सानिध्यात राहायचं आहे, तर आम्हाला आमच्या पत्नीबरोबर सुद्धा योग्य संबंध ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि हा अनुभव प्रत्येक विश्वासणाऱ्या पतीसाठी महत्त्वाचा आहे. आपली पत्नी आपल्याबरोबर सामायिक वतनदार आहे,
देवाच्या राज्यामध्ये आपण एकाच पातळीवर आहोत हा विचार पतीनं लक्षात ठेवणं हे महत्त्वाचं आहे. त्या नाजूक आहेत, त्यांच्याशी सुज्ञतेनं वागणं हे आवश्यक आहे. अशा प्रकारचं शिक्षण पेत्र या ठिकाणी पुरुषांना देत आहे. आणि देवाच्या वचनाप्रमाणे आपण वागत आहोत का हा प्रश्न आम्ही पुरुषांनी स्वतःला विचारायला पाहिजे. आणि अशा प्रकारे अधीनतेविषयी बोलत असताना मग शेवटी 8व्या वचनापासून पुढे पेत्र म्हणतो, शेवटी तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. विश्वासणाऱ्यांनी कसं जीवन जगायचं, मंडळीमधील सभासदांनी कसं जीवन जगायचं याविषयी पेत्र या ठिकाणी मार्गदर्शन करतो. आणि तो काय म्हणतो, वाईटापासून आपली जीभ, कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. आम्ही हे करतो का? आज मंडळीमध्ये आम्ही एकमेकांविषयी किती वाईट गोष्टी बोलतो नाही का? आम्ही एकमेकांचा अपमान करतो, एकमेकांचा हेवा करतो, एकमेकांचा द्वेष करतो. आमच्या मनामध्ये कपट आहे. आम्ही वाईटाकडे पाठ फिरवून बरं ते करावं, शांतीच्या प्राप्तीसाठी झटावं आणि तिचा मार्ग धरावा. आज प्रत्येक मंडळीमध्ये याची गरज आहे नाही का? आम्हाला शांतीच्या मार्गामध्ये जायचं आहे. आज मंडळीमध्ये भांडणं आहेत. आज तट फुटी कोर्ट केसेस मंडळीमध्ये आहेत, ख्रिस्ती संस्थांमध्ये आहेत. आम्हाला शांतीच्या मार्गाने जाण्यासाठी देवानं पाचारण केलेलं आहे. आणि शेवटलं 12 वचन फार सुंदर आहे. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात आणि त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यांवर परमेश्वराची करडी नजर आहे. फार सुंदर धीर देणारं असं हे वचन आहे. पेत्र म्हणतो की परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात. परमेश्वराची नजर माझ्यावर आहे, परमेश्वराचे नेत्र माझ्यावर आहे. त्याच्या नेत्रांपासून मी लपलेलो नाही आहे. परमेश्वराचे कान माझ्या विनंतीकडे आहेत. मी ज्यावेळेस परमेश्वराला प्रार्थना करतो, विनंती करतो, त्यावेळेस त्याचे कान माझ्याकडे आहेत. किती उत्तेजन देणारा, धीर देणारं हे वचन आहे नाही का? आणि शेवटी वॉर्निंग पण आहे. वाईट करणाऱ्यांवर परमेश्वराची करडी नजर आहे. पण नजर आहे, विश्वासणाऱ्यांवर प्रेमाची नजर आहे. जे वाईट करणार आहे त्यांच्यावर करडी नजर आहे. त्याचा अर्थ त्यांना शिक्षा होऊ शकते. आणि आम्ही देवाच्या कोणत्या नजरेखाली आहोत याचा विचार आम्हाला करायचा आहे. पेत्रानं हे जे पत्र लिहिलं आहे ते पहिल्या शतकातील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना मंडळीला लिहिलं आहे. जी मंडळी प्रचंड दुःखातून, छळातून, त्रासातून जात होती. त्यांना धीर देण्यासाठी पेत्र म्हणतो, परमेश्वराची नजर तुमच्यावर आहे, परमेश्वराचे कान तुमच्याकडे आहेत, तुमच्या विनंतीकडे आहेत. आज आपण विश्वासानं त्याच्याकडे येऊ, त्याच्या पायाजवळ आपण नम्र होऊया. आपण प्रार्थना करूया की प्रभू तू माझं सहाय्य कर, तुझ्याशी विश्वासू राहण्यास तू मला मदत कर. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. प्रभू तुझ्या वचनाचा अभ्यास आम्ही केला, मनन केलं, त्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमच्याशी बोललास, तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला केलास. प्रभू त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही जे काही ऐकलं आहे, जे काही आम्ही शिकलो आहोत, प्रभू त्या प्रकारे आचरण करण्यास आम्हा प्रत्येकांना तू सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझ्या कृपेमध्ये वाढण्यास आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू आम्ही प्रार्थना करू, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांना सुरक्षित ठेव आणि येणारं प्रत्येक वर्ष त्यांच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद घेऊन येणारं वर्ष होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू तू आमच्याबरोबर राहा, आमचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव. तुझ्या मार्गात चालण्यास, तुझ्या आज्ञा पाळण्यास
आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा आत्माजा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आजची उपासना आवडली, आशीर्वाद मिळाला, प्रभू आपल्याशी बोलला, मग हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देणार ना? उपासनेची लिंक त्यांना जरूर पाठवा. आणि हो, आपणा सगळ्यांना या उपासनेमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन आहे. आपण गीतं गा, आपण साक्ष द्या, प्रार्थना करा, प्रभूचं वचन वाचा. हे सर्व करण्यासाठी आपण पुढे या. आम्ही आपल्याला सहाय्य करू. आपण सर्वजण मिळून प्रभूचा गौरव करू. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.